श्री संत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज हे संत जनार्दन स्वामींच्या तत्वांचे तंतोतंत पालन करत असून त्यांनी सुरू केलेल्या समाज उपयोगी परंपरा अखंडित सुरळीतपणे चालू ठेवून त्या वाढवण्यास श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज हे येत्या लोकसभा 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनाकडून उमेदवारी अर्ज भरल्याचे स्वामी शांतिगिरी महाराज यांनी जाहीर केले। सीएम कैसा चाहिए? शांतिगिरी बाबा जी जैसा चाहिए, महात्मा जी जैसा चाहिए, त्यागी चाहिए। जहाँ त्याग है वहाँ ईश्वर है और आप सब लोग ईश्वर सानिध्य में रहते हैं। मैं जम्मू कश्मीर से अपना प्रचार छोड़ के आया, इसीलिए आया कि बाबा जी को मेरा प्रेम है, बहुत स्नेह है और मुझे पता है इस बार बाबा जी सीट निकल रहे तभी मैं आया। गाडी नाही, काही आमच्या गावगावच्या भक्तांनी स्वतः वर्गण्या करून गाड्या करून इथं आले। त्या सगळ्यांचं एकदा टाळी वाजवून अभिनंदन करू आणि यानंतर पुढील जे नियोजन असेल ते रामानंद आपल्या सगळ्यांना जाहीर करतील। पुढचं जे काही नियोजन आहे मतदाराचं अंतःकरण किंवा मतदाराचं घर, त्या मतदाराच्या अंतःकरणात जोपर्यंत आपण जागा तयार करत नाही तोपर्यंत तो बटन दाबणार नाही। म्हणून आपल्याला मतदारांच्या हृदयामध्ये जागा तयार करायची। आपल्या प्रमुख बाबाजींबद्दल ज्याही शंका कुशंका बाबाजींबद्दलचे जे काही प्रश्नचिन्ह त्यांच्या मनात असतील ते आपल्याला क्लिअर करायचे आहे आणि त्या क्लिअर करण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे। म्हणून आपण सर्वप्रथम ही जी लढाई ज्यांच्या विश्वासावर लढतोय ती म्हणजे आपल्या सर्वांचं जे प्रेम आहे बाबाजींवर, त्या प्रेमावर आपण ही लढाई जिंकणार आहोत। तुमचं जे प्रेम आहे बाबाजींप्रती, त्या प्रेमाच्या आधारे आपल्याला ही निवडणूक जिंकायला सोपी पडणार आहे। म्हणून आपलं प्रेम जे आहे ते इथं आता दिसलं पाहिजे। मध्ये तुम्ही सर्वांनी बऱ्याच लोकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। काही फोन करून नातेवाईकांना कन्व्हिन्स केलेलं आहे, काही स्वतः जाऊन समक्ष भेटलेले आहेत आणि त्या नातेवाईकांचे फॉर्म सुद्धा भरून आणलेले आहेत आणि त्या नातेवाईकांना बाबाजींसाठी काही लोकांनी कामही करायला लावले। ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत नातेवाईकांच्या साखळीसाठी त्यांचं जरा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन आपण करूया, कारण त्यामुळेच आज ही वातावरण निर्मिती आपली तयार झालेली आहे आणि आज सर्व राजकारण्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की हे जयबाबाजी भक्त परिवार इतकं सगळं वातावरण निर्मिती कसं करू शकलं। कारण आपण काही टेक्निकल गोष्टीच्या दृष्टिकोनातून हे 4 उमेदवारी अर्ज असतील, कारण अजून अर्जांची छाननी होईल। 4 मध्ये त्याच्यात काही अर्ज टिकतील, काही उडतील, बरोबर, पण 100% आपल्याला लढायचा आणि जिंकायचा आता माघार कोणत्याही स्थितीत नाही म्हणजे नाही, हे लक्षात घ्यायचं। तिकीट हे डोक्यातनं काढा। आपल्याला ज्या दिवशी चिन्ह फायनल होईल तुम्हाला कळलं, लोकांना सांगायचं आणि आपल्याला लढायचं। टीव्हीला अनेक बातम्या येतील, येत राहतील, पण जोपर्यंत अधिकृतपणे आपल्याला आश्रमाच्या वतीनं ते पण स्वतः शांतिगिरी महाराजांच्या मुखातनं काही खुलासा होत नाही तोपर्यंत अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही। आपला जरी कोणी कार्यकर्ता काही सांगत असला तरी नाही, जोपर्यंत बाबाजी त्यांच्या मुखातनं जे काय असेल ते, म्हणून आता लढायचं आणि जिंकायचं आपलं ठरलेलं आहे। ताकदीनं आपल्याला कामाला लागायचंय, लढायचं आहे, पण लढाई इतकी सोपी पण नाहीये। भावनेच्या आधारात आम्हाला लढायची नाहीये। करून घेतील बाबाजी, होऊन जाईल या विचारावर आम्ही लढाई लढणार नाही। आम्ही ताकदीनं लढाई लढणार आणि आपण जिंकणार, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय। आज अनेक आमचे भक्त ज्यांनी संकल्प केला या कामाकरता पूर्ण वेळ देणारे बरेच जण तयारीनं सुद्धा आज आलेले आहेत, कालपासूनच आलेले आहेत, जे पूर्ण वेळ या प्रचार यंत्रणेचा सहभागी राहणारे। माझी विनंती आहे, कोण तयारीनं बॅग भरूनच आलेले त्यांनी हात वरती करा बरं। बॅग
आपण सर्वजण या ठिकाणी नाशिक लोकसभा मतदारसंघात ज्यांनी आज सकाळी उमेदवारी अर्ज भरला असे महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज त्यांचा संपूर्ण भक्त परिवार या ठिकाणी श्रद्धा लॉन्स या ठिकाणी आलेला आहे. आणि आलेला असताना एक विशेष आज घडलं की आज 3 लोकांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्याच्यामध्ये गर्दीचा जो उच्चांक होता तो स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा फॉर्म भरण्यासाठी होता. आणि आपण सर्वांनी न्यूजमध्ये ऐकलंच असेल की जो जो फॉर्म भरण्यात आला तो शिंदे गटाकडून फॉर्म भरण्यात आला, पण त्याचं 3 तारखेपर्यंत AB फॉर्म भेटल्यानंतर आपल्याला सर्वांना कळणारच आहे. जी समितीचे मंडळी जे बाबाजी भक्त परिवाराचे जी राजकीय समितीचे त्याचे माननीय अरुण शेठ पवार आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण त्यांच्याशी 2 मिनटं बोलणार आहोत. आज शांतिगिरीजी महाराजांनी शिंदे गटाकडून फॉर्म भरलेला आहे. तसे आम्ही 4 फॉर्म आणलेले आहेत भरण्यासाठी, कारण की बाबाजींची इच्छा जास्त महायुतीकडून तिकीट मिळण्याची होती. पण आता त्याच्यामुळे पहिला फॉर्म आम्ही अनुराधा नक्षत्रावर अपक्षाचा भरलेला आहे. त्याच्यानंतर आज शिंदे सेनेकडून भरलेला आहे. याच्यानंतरही अजून 2 फॉर्म भरण्यात येतील. त्याच्यानंतर जर तिकीट मिळालंच नाही तर मग अपक्ष लढणार आणि जिंकणार हा विषय एकदम पक्का आहे, त्यात कुठलाही बदल नाही. आजची जी रॅली होती ही प्रचंड पूर्ण मतदारसंघामधली सगळे मंडळी म्हणजे इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, त्याच्यानंतर देवळाली असेल, नाशिक शहर असेल, अशा सर्व ठिकाणाहून आलेले हे सर्व मतदार बाबाजींच्या रॅलीत सहभागी होते. त्याच्यावरून अंदाज की बाबाजी हे 100% यावेळी खासदारकी जिंकणार आणि खासदार होणार म्हणजे होणार. धन्यवाद. या ठिकाणी जे बाबाजी भक्त परिवारांकडून जो उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जे बाबाजी भक्त परिवार महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे अनेक उद्दिष्ट आहेत. आजपर्यंत अनेक खासदार नाशिकमध्ये निवडून आलेले आहेत आणि खासदार निवडून आलेले असताना गोदावरी स्वच्छता अभियान आणि जी नाशिक नगरी ड्रग्स नगरी त्याच्यानंतर वायनरी नगरी म्हणून ओळखली जाते त्या नगरीमध्ये शांतिगिरी महाराजांकडून सर्वांना अपेक्षा आहे आणि त्यांच्याकडून हे शहर स्वच्छ आणि एक पर्यटक सूचक असं क्षेत्र हे नाशिक होणार आहे. त्याच्यापैकी माननीय राजेंद्रजी पवार या ठिकाणी पुढे बोलतील. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण बघितलं या सर्व नाशिक मतदारसंघामधील सर्व 6चे 6 विधानसभा क्षेत्रामधील जे आहे ना हे प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या ताकदीने आणि तुम्ही जो उल्लेख केला आता या ठिकाणी गर्दी, पण सगळ्यात महत्त्वाचं जर गर्दी म्हणजे ही गर्दी जी आहे ना ही मोठ्या श्रद्धेने आणि या नाशिक मतदारसंघाचा एक चांगल्या प्रकारचा विकास होईल. एक आध्यात्मिक अशी शक्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा परिचय हे परमपूज्य बाबाजीचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज स्वतः या ठिकाणी उमेदवारी करताय आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की 2009 पासून लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा आणि या राजकारणामध्ये चांगल्या प्रकारचे ज्यामध्ये जे तर निष्कलंक चारित्र्य संपन्न उमेदवार या सभागृहामध्ये जायला पाहिजे. सभागृह कुठले असो गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत यामध्ये जे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल या सर्व सभागृहामध्ये अतिशय पवित्र ज्यांना विकासाची जाण आहे असे उमेदवार त्या ठिकाणी जनतेने निवडून द्यावे यासाठीचा लढा स्वामी शांतिगिरी महाराजांनी 2009 पासून चालू केलेला आहे आणि आज या लढ्याच्या बळ देण्यासाठी स्वतःही उमेदवारी 2024ला स्वतः स्वामी शांतिगिरी महाराज या ठिकाणी करताय. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद देत आज या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व या ठिकाणी सर्व गुरुबंधू, सर्व शिष्य आणि विशेषतः या मतदारसंघातील सर्व मतदार ज्याला जाणता मतदार म्हणतो या ठिकाणी या सर्व उपस्थित होता. आणि 20 तारखेला जे काही इलेक्शन आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व मतदार बंधूंना मी आवाहन करतो का स्वामी शांतिगिरी महाराज सारखा उमेदवार आज आपल्या मतदारसंघाला मिळतो आहे, आपल्या मतदारसंघाचं भाग्य आहे आणि असे उमेदवाराला आपण प्रचंड ताकदीने प्रचंड मताने आपण निवडून दिलं पाहिजे. कारण मला वाटतं 2-3 वर्षानंतर या ठिकाणी कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने या ठिकाणी जे काही विकासाचं एक चांगल्या प्रकारचं विजन स्वतः स्वामी शांतिगिरी महाराज ठेवू शकतात. हे सर्व मी महाराजांच्या वतीने सर्व मतदाराला आव्हान आणि आश्वासन देतो आणि विनंती करतो की आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारे ताकद हे मताच्या स्वरूपात महाराजांची पाठीमागे उभी करावी. धन्यवाद. धन्यवाद. आपण या ठिकाणी बघितलं जे बाबाजी भक्त परिवाराची जी समिती त्यांचे माननीय राजेंद्रजी पवार यांनी या ठिकाणी त्यांची मुलाखत या ठिकाणी दिलेली. या ठिकाणी कॅमेरामन आदिती कपालेश्वर सूर्यवंशी नाशिक.